Praise the Lord. देवाला धन्यवाद. So wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये राहणं किती सुंदर आहे. Amen. Grace qualifies the unqualified. कृपा शिक्षित नसलेल्यांना शिक्षित करते किंवा Praise ज्यांचा God. दर्जा नाहीये त्यांना दर्जा देते. Grace qualifies the unqualified. जे शिक्षित नाहीये, ज्यांचा दर्जा नाहीये, अशांना देखील कृपा दर्जा देते. Amen. आमेन. We'll open our Bibles to 1 Samuel chapter 16 verse 13. 1 शमूएल 16वा अध्याय त्यातलं 13वं वचन आपण यावेळेला काढूया. Then Samuel took the horn of oil and anointed him in the midst of his brethren, and the Spirit of the Lord came upon David from that day forward. So Samuel rose up and went to Ramah. 1 शमूएल 16वा अध्याय त्यातलं 13वं वचन. मग शमूएलाने तेल भरलेले शिंग घेऊन त्याच्या भावांच्या मध्ये त्याला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे दाविदावर यहोवाचा आत्मा येत राहिला आणि शमूएल उठून रामा येथे गेला. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Now, David was the successor to Saul, the first king of Israel. आता दावीद शौला पश्चात राजा होणार होता, जो प्रथम इस्रायलचा राजा त्यानंतर. You know, Saul was the first king of Israel. म्हणजे काय की शौल इस्रायलचा पहिला राजा होता And आणि David तत्पश्चात became the successor of Saul. दावीद शौलाचा सक्सेसर झाला, म्हणजे शौलाची गादी दाविदाने घेतली. Now, the reason was त्याच्या मागचं कारण असं की Saul had disobeyed God. शौलाने देवाची आज्ञा मोडली होती And that's why God had to replace him with David. आणि म्हणून देवाला शौलाला काढून दाविदाला त्या जागी आणावं लागलं. Each time God instructed Saul to do something, आणि ज्या दरवेळेला देवाने शौलाला काहीतरी करायची आज्ञा केली, he would rather do what he wanted. त्या दरवेळेला शौल मात्र त्याच्या मनात येईल तेच करायचा. That is the problem with some of us. ही समस्या आज सुद्धा आपल्यातल्या काही लोकांची आहे. We always want to do what we feel right to do. आपल्याला नेहमी मला जे बरोबर वाटतं ते मी करीन असंच आपल्या मनात येतं. And God wants us to listen to him. आणि देवाची तर इच्छा आहे की आपण देवाचं ऐकायला हवं. Amen. आमेन. Because there lies our blessing. कारण की तिथेच आपले आशीर्वाद आहेत बेटा. Praise God. आमेन. For this reason, या कारणास्तव God rejected him. देवाने शौलाला नाकारलं. See, God will stand us for some time. बघा, देव काही वेळ आपल्याला सहन करून घेईल. But if we still continue and persist, पण तरी जर आपण त्याच पद्धतीनं वागत राहिलो, God will have his replacement ready. तर देव आपल्या जागी दुसऱ्या कोणाला तरी तयार ठेवणार आहे. Amen. आमेन. And that's why it's very important that we obey him all the time. म्हणून भ्रमात राहायचं नाहीये. आपण नेहमी देवाच्या आज्ञा पालनात राहायचंय. Amen. माझ्या विना काही होत नाही हा भ्रम आहे. It's all by the grace of God. सगळं देवाच्या कृपेवर होतं बेटा. And God found for himself a man in Jesse's home. आणि देवाला सापडला ना देवाचा माणूस इशायाच्या घरात. How was this man? हा कसा होता माणूस? A man after God's own heart. हा देवाच्या हृदयामागचा माणूस होता. Amen. इशायाच्या घरात दावीद. God always loves somebody who is after his own heart. आणि देवाला नेहमीच अशी माणसं आवडतात की जी देवाच्या हृदयामागची माणसं आहेत. Amen. Amen. And such people will never live in fear. आणि अशी माणसं कधीही घाबरून जगणार नाही. Because he will stand. कारण की He will stand. तो उभा राहणार. No matter what happens around him. काही जरी झालं त्याच्या अवतीभोवती तरी तो व्यक्ती उभा राहणार. Because God will make him to stand. कारण की देव त्या व्यक्तीला उभं करणार. Amen. आमेन. David was busy minding his own business. दावीद तर आपल्या स्वतःच्या कामामध्ये व्यस्त होता. He was not even counted among the potential kings. आणि दावीदाला तर कुवत असलेल्या क्षमता असलेल्या राजांमध्ये गणलंही जात नव्हतं. He didn't even look like a king. आणि दावीद दिसायला सुद्धा राजासारखा नव्हता. He didn't even come from a kingly background. आणि दावीद काही शाही घराण्याच्या पार्श्वभूमीतून आलेलाही नव्हता. When God is pleased with you, पण जेव्हा देव आपल्यावर प्रसन्न होतो ना, he crosses all normal norms that the world follows as a protocol. त्याला जग ज्या पद्धतीचा वापर करत असतं त्या सगळ्या पद्धतींना पार जाऊन देव एखाद्याला उचलतो. Praise God. म्हणजे त्या देव सगळे जगातले प्रोटोकॉल तोडतो आणि येतो आणि म्हणतो की हा माझा आहे. Amen. आमेन.
The natural protocol is set aside. आणि नैसर्गिक जे काही चक्र असतं ना ते मग देव त्यावेळेला सोडून देतो. And God has his man. आणि देव देवाचा माणूस शोधूनच राहतो. And he is not accepted because of his looks or his standing. He is accepted because of the anointing of God. आणि देवाचा माणूस त्याच्या रूपावरनं किंवा तो कसा आहे काय उभा आहे त्याच्यावरनं तो स्वीकारला जात नाही, पण देवाचा अभिषेक त्याच्यावर असल्यामुळे तो स्वीकारला जातो. David didn't even know how to act like a king. दाविदाला तर हेही माहित नव्हतं की राजासारखं कसं वागायचं He असतं. didn't even talk like a king. दावीद राजासारखं बोलायचाही नाही, दिसायचाही नाही, दिसायलाही बेताचाच होता तो. He didn't even behave like a king. आणि राजासारखं तो वागतही नव्हता कारण त्याला ते येतच नव्हतं. Yet he was chosen. तरी त्याला देवाने निवडलं. Amen. आमेन. God says, you don't worry. तसं देव म्हणतो की तू काळजी नको करू. Let the world's protocol be on one side. जगाची अनुक्रमणिका, जगाचा प्रोटोकॉल, जगाची पद्धत एका बाजूला. But when I select a person, पण देव म्हणतो जेव्हा एखाद्या माणसाला मी निवडणार आहे I will stuff him with gifts. त्यावेळेला माझ्या दानांनी मी त्याला भरणार, I will stuff him with power. माझ्या सामर्थ्याने मी त्याला भरणार. मग तो दिसायला कसाही असो, त्याची अंगकाठी कशी असो, त्याचं घराणंही कसं असो, That तर wherever मी he निवडलं goes, की जिथे कुठे तो माणूस जाईल the people will follow. लोक त्याच्या मागे जाणार, Amen. कारण त्याला मी निवडलाय. His father didn't even want to call him up because he didn't see him as qualified. दाविदाच्या बापाला तर दाविदाला बोलवायची इच्छा पण झाली नाही, कारण की दाविदाच्या वडिलांना असं वाटलं की हा तेवढ्या गुणवत्तेचा नाहीच आहे. Because when prophet Samuel came to Jesse's home कारण शमूएल संदेष्टा जेव्हा इशायाच्या घरी आला to anoint somebody as king, कोणाला तरी या मुलांपैकी एकाला राजा म्हणून अभिषिक्त करायला, he went according to the world's protocol. जगाच्या पद्धतीनुरूप तो आला. He said, Eliab is tall, he looks like a king, behaves like a king, stands like a king. आणि शमूएल म्हणाला की एलियाब उंच पुरा आहे, राजासारखा वागतो, राजाची सगळी हावभाव ढब सगळं त्याच्यामध्ये आहे. But God said, I rejected him. पण देव म्हणाला नाही, मी त्याला नाकारलंय, एलियाब नाहीये. None of these are fit in my eyes. आणि उलटपक्षी ह्या मुलांपैकी एकही मुलगा मी नाही निवडलेला आहे. So Samuel said, do you have another son? तर मग शमूएलाने इशायाला विचारलं की बाबा तुम्हाला अजून एखादा मुलगा आहे का? Yes, he is a shepherd. तर तो इशाया म्हटला आहे ना, तो काय मेंढपाळ आहे, He's taking care of my sheep. माझी मेंढरं सांभाळतो. Samuel said, I will not leave this place till I anoint him. तर शमूएल म्हणाला जोवर मी त्याला अभिषिक्त करत नाही मी ही जागा सोडून जाणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. And he poured the horn of oil on his head. आणि तेलाचं शिंग त्याने त्याच्यावरती ओतलं And he said, you will be the king. आणि दाविदाला तो म्हणाला की तूच राजा होणार And the आहेस. Spirit of the Lord came upon him. आणि देवाचा आत्मा त्याच्यावर आला. From that day forward. त्या दिवसापासून पुढे Praise God. देवाला धन्यवाद. When God is happy with you, जेव्हा देव आपल्यावर खुश होतो nobody can go against you. त्याला कोणीही आपल्या विरुद्ध जाऊ शकत नाही. पण मेक शुअर देव तुझ्यावर खुश पाहिजे. Praise God. 100 times मेक शुअर. See, he may be in the jungle, but God will take him in. तो असेल जंगलात पण देव उचलेल त्याला. So have you also been there where you are not among the chosen? तसं तुम्ही पण अशा कुठल्या जागी आहात की जिथे निवडलेल्यांमध्ये मी नाहीच आहे, And then yet you are chosen. माझी काही गणतीच नाहीये, या लोकांमध्ये मी जमाच नाहीये, पण तरी देवाने मला निवडली. Praise God. असं झालंय You are not among those that are called, yet you are called. की ज्यांना बोलावलंय, ज्यांना पाचारलंय त्यांच्यामध्ये मी नाहीच आहे, तरी अलीकडे मला बोलवतात. Praise God. तू देवाला खुश केलं समजायचं. David was not qualified. दावीद काही तेवढ्या गुणवत्तेचा नव्हता. He was tending his father's sheep at the David- backside of the desert. आणि दावीद रानाच्या मागे कुठेतरी बापाचा कळप सांभाळत बसला होता. And the grace of God zeroed on him. आणि देवाच्या कृपेने पहा येऊन त्याच्यावरच झिरो डाऊन केला की हाच Praise आहे. God. And the grace of God brought him out. आणि देवाच्या कृपेने त्याला तिथून बाहेर आणलं. While others were showing themselves off and presenting themselves before Samuel, आणि बाकीची सगळी शमूएला समोर स्वतःला सादर करत होती, दाखवत होती, प्रस्तुत करत होती की आणि- बघा आम्ही already in the clouds of becoming the next king आणि or the ऑलरेडी first अशी king, 7व्या आसमानापर्यंत ढगात पोचलेली होती की शौला नंतरचा पुढचा राजा मीच. don't show up until the Holy Ah. Spirit shows up. पवित्र आत्मा येईपर्यंत ढगात ओढायची गरज नाही. पहिले कबूतर आहे तो सही
अपने पर बैठे तो सही, then talk. फिर उडेंगे, फिर Praise बोलेंगे. God. Amen. त्याच्या अगोदर नाही ढगात उडायचं. Don't show up until the Holy Ghost shows you up. पवित्र आत्मा जोवर तुझ्यावर येत नाही, तुला भेटत नाही, तोवर तू नको पडू भेटायला आणि उडायला. Anytime you show up when the Holy Ghost has not shown up, आणि पवित्र आत्मा जर तुझ्यावर आलेला नाही आणि तरी तुझं बाहेर पडलायस, get ready for a sure fall. तर मग नक्कीच तू पडणार आहेस, त्याचीही तयारी ठेव. Amen. आमेन. You have spoken more than you could understand. कारण तुला समजणार नव्हतं, तुला झेपणार नव्हतं, त्याच्याही पलीकडे जाऊन तू बरंच काही बोललास म्हणून असं झालंय. Amen. You should be कळेल तेव्हा hidden बोला. till the Holy Spirit exposes you. पवित्र आत्मा जोर आपल्याला प्रगट होत नाही, पवित्र आत्मा जोर तुला प्रगट होत नाही, तर असल्या गोष्टी करायला धजू नका. Amen. आमेन. For nearly 1 year, जवळजवळ 1 वर्ष I never showed up before the people. मी लोकांसमोर आलोच नाही. I was only in prayer, मी फक्त प्रार्थनेत होतो तेव्हाच only सांगतोय, in the Bible reading. आणि फक्त बायबल वाचनात होतो. हा. Only when the Lord showed up, आणि मग फक्त प्रभू जेव्हा माझ्या समोर आला 1988 आणि 89 चा काळ, when He spoke to me, आणि शेवटी प्रभू जेव्हा माझ्याशी बोलला, then I showed myself up. मग मी स्वतःला लोकांमध्ये बाहेर आणलं. Praise God. आमेन. Today, anybody just wants to show up, whether the Holy Spirit shows them up or whether the Holy Spirit Himself shows up. पण अर्थातच अलीकडे तर काळच बदललेला आहे आणि कुणालाही कधीही लोकांमध्ये जायची इतकी तीव्र इच्छा होते, मग पवित्र आत्मा त्यांच्यावर असो नसो काही असो That's बाहेर the पडतात. challenge with so many people who go about parading themselves. पण नको, जे लोक स्वतःची अशी वरात काढतात त्यांची अशीच मग आव्हानं त्यांच्या पुढे येणार आहेत. अशी परेड स्वतःची काढू नये. And oftentimes, आणि बऱ्याच वेळेला I found out मला हे कळलंय that people who are something, की जी माणसं काहीतरी आहेत, that they love God, की ज्यांचं देवावर प्रेम आहे, they will always hide. ती नेहमी लपून असतात. Because कारण on their own they are nothing. त्यांना माहित असतं मेरे से ये होने वाला ही नहीं है, जो है सब प्रभू है. God has to literally push them in the sea. अक्षरशः देवाने त्यांना ढकलावं लागतं की नाही तूच आहेस आणि तूच करायचं आहेस. Amen. आमेन. They have to be pushed by God. त्यांना ढकलावं लागतं अक्षरशः देवाने, नाही तर ते लपूनच असतात. They don't want to कारण be in त्यांना the माहित crowd. असतं त्यांना गर्दीत राहायची इच्छा नसते, त्यांना समोर यायची इच्छा नसते, त्यांना पुढं पुढं करायची इच्छा नसते, कारण त्यांना माहितीच असतं की माझ्याच्याने हे होणार नाहीये. Amen. And with such people, it's so easy for God to work. आणि अशा लोकांमध्येच देवाला कार्य करणं सोपं जातं. All of David's brothers came to Samuel, दाविदाची सगळी भावंड शमूएलाकडे आली, ready for their head to be anointed with the holy oil. तयार होती की माझ्याच डोक्यावर होता ते शिंगाण करा, मला अभिषिक्त. But the oil refused to flow on them. परंतु तेल मनाई करायला लागलं. शिंगातलं तेल म्हणतंय या डोक्यांवर मी नाही उतरणार. Amen. आमेन. You don't need to struggle to become something of काहीतरी God. बनायला, मी देवाचा काहीतरी बनणार आहे, ह्याच्यासाठी डोकेफोड करायची नसते बेटा. If you are in the call, God calls you. असशील पाचारणात तर देव पाचारेल तुला. Amen. Amen. When it is your time, God will show up. तुझी वेळ आली की देव तुझ्या समोर येईल. For some people, पण काही लोकांना they are not called to do something. त्यांच्यावर पाचारण नसतंच काही For करायचं. others, बाकीच्यांचं it's something else they are called to do. काहीतरी वेगळं त्यांना करायला बोलावलेलं असतं. Still others, आणि काय असे असतात, it's a matter of time. वेळ. God is preparing them in the देव त्यांना wilderness. तयार करत असतो. He is preparing you in the wilderness. तसं देव तुम्हाला रानात तयार करत आहे. Yes. रान प्रवास अनेकांचा सुरू आहे. Don't lose the touch with God. देवाचा संपर्क आणि देवाचा स्पर्श त्या रान प्रवासात गमवू नका आणि Because खचकू नका. in the wilderness, only God's presence is mightily felt. कारण रानामध्ये आणि कोणी नाही, पण फक्त देवाचा सहवास महानतेनं जाणवतो. Amen. रानात कोणाचे सहवास नसतात, ना घरचे बाहेरचे, ना सासरचे, ना बाहेरचे, फक्त देव. If God does not give to you, जर देवाने तुला दिलं नाही you don't have it. तर समजायचं माझ्याकडे ते नाहीच आहे. You don't push. ढकलायची गरज नाही, देवाने मला दिलेलंच नाहीये ते.
Everybody is trying, let me also try. No, नाही, that in the world. सगळे प्रयत्न करतायत म्हणून मलाही प्रयत्न करू देत. गरज नाही, ते जगात चालतं, प्रभूत नाही. What God has not given to you, देवानी जे तुला दिलेलं नाहीये you cannot keep. ते तू ठेवू शकतच नाही, तर डोकं नको फोडू. But if He has given it to you, पण जर देवाने तुला दिलेलं असेल He gives you the keeping grace also. तर देव ते तुझ्याकडे राखून ठेवायची तुला कृपाही देतो. Praise God. आमेन. Amen. आमेन. Any work that God calls you to do, आणि जे काही काम करायला देव समजा तुला बोलवतो, आपण पाचारण म्हणूया नको या, कारण ते कॉलिंग मध्ये वगैरे ट्रान्सफर होतं. आपण म्हणूया जे काही काम करायला देव तुला बोलवतो, unless His grace is upon it, जोवर देवाची कृपा त्यावर नाही, you will never succeed. तर तुला त्यात यश येणारच नाही. करून बघ तुला हवं तेवढं. Amen. आमेन. That's why stay humble. म्हणून माझं म्हणणं काय बेटा, नम्र राहूयात. Humble yourself under the mighty hand of God, स्वतःला देवाच्या महान हाताखाली नम्र करा, and He will lift you up. देव तुम्हाला उचलेल. Praise God. आमेन. Take some points. काही मुद्दे घ्या. First point. पहिला मुद्दा, His grace is better than your credentials. तुझ्याकडे जी जमापुंजी आहे, तुझ्या सर्टिफिकेटची किंवा आणि कशाची पण, त्याच्यापेक्षा त्याची कृपा चांगली आहे. Praise God. Amen. God's grace is better than your credentials. तुमच्याकडे जी काही जमापुंजी तुमच्या शिक्षणाची म्हणा, सर्टिफिकेटची म्हणा आणि कशाची म्हणा आहे, त्याच्याहून जास्त देवाची कृपा चांगली आहे. In fact, if you have messed up your life also, आणि उलटपक्षी तुम्ही जर तुमच्या जीवनात काही बरबादी करून घेतली असेल ना, even if you have become a prodigal son, आणि जरी तुम्ही उधळा मुलगा झालेले असाल, His grace will lift you up, देवाची कृपा तुम्हाला उचलेल. provided you come back to the Father's house. पण बापाच्या घरी तुम्ही परत आलं पाहिजे. Yes. जर असं केलं तर तसं होईल. ये जर तर बीच में रहता है बेटा. That's why the Bible says, म्हणून बायबल म्हणतं, a certain man had two sons. होता एक माणूस, त्याला होते 2 मुलगे. Once the younger son came up to his father and said, त्यातला धाकटा एकदा वडिलांकडे आला आणि म्हणाला, I want my share of your estate, मला माझा वाटा द्या एस्टेटीतला, and I want it right now. आणि मला तो आत्ता पाहिजे. Instead of waiting until you die, I want it right now. म्हणजे तुम्ही मरेपर्यंत मला वाट बघायची नाही डॅडी, तुम्ही मरायच्या आधीच मला माझी प्रॉपर्टी देऊन टाका. His father agreed to divide his wealth. तर त्याचे वडील तयार झाले की ठीक आहे बाबा, तुझा वाटा मी तुला देऊन टाकतो. How wonderful the father was. बाप किती चांगला असेल ना. Some of us would have kicked him out. आपल्यातल्या काहींनी लात मारून हकलला असता. खबरदार, मी मरायच्या आधी प्रॉपर्टी विषयी बोलला तर But, काय नाही मिळणार. but see the father's heart. पण ह्या बापाचं हृदय बघा. He said, okay. हा बाप म्हटला ठीक आहे. And so he divided his estate between his two sons. बापाने 2 मुलांमध्ये प्रॉपर्टी वाटून टाकली. Shortly afterwards, आणि काही वेळात नंतर the younger son packed up all his belongings धाकट्या मुलाने सगळं पॅकिंग केलं, बोचकी बांधली त्यांनी, and traveled off to see the world. आणि जग पाहायला निघून गेला. अराउंड द वर्ल्ड Praise God. विथ प्रॉपर्टी. And so he journeyed to a far off land. आणि गेला कुठेतरी आमच्या देशी. Very soon wasted all that his father had given. आणि खूपच लवकर त्याच्या वडिलांनी जे काही त्याला दिलेलं होतं तो सगळा वाटा त्याने फुंकून विकला, खाल्ला. Not that he invested in right things. असं पण काही नाही की योग्य गोष्टींमध्ये गुंतवला. No, reckless living. नाही, कसंही बेशिस्त जीवन जगला. When you have everything, you have lots of friends also. कधी कधी आपल्याकडे सगळं असलं ना की आपले मित्र पण खूप असतात. Somehow they come to know that you carry something in your pocket. माहित नाही कसं, पण मित्रांना पण लगेच कळतं की आपले खिशे भारी आहेत. हे How they know? मित्र नाम की जात कैसी है देख. And so he spent on everything on them. आणि ह्यानी जाऊन सगळं मित्रांवरती खर्चून टाकलं. And with everything spent, आणि सगळं खर्चून वगैरे all the friends left. मित्र गेले, कारण खिसा खाली झाला. And so now he grew hungry. मग आता याला भूक लागायला लागली, हा उपाशी राहायला लागला. And to add to it, there was famine in the land. त्याच्यात भर घालायला देशात पडला दुष्काळ. So he begged the farmer मग त्याने एखाद्या शेतकऱ्याला भीक मागितली and said, please give me a job. की प्लीज मला तुमच्या शेतात काम करायला द्या. So the farmer hired him and sent him out to feed the pigs. आणि शेतकऱ्याने त्याला घेतलं आणि काहीतरी रक्कम ठरवून घेतलं आणि त्याला डुकरांना चारायचं काम दिलं. From where to where? म्हणजे कुठून कुठे आला मुलगा.
And एखाद्या normally गाड्यात- Jews will be away from pigs आणि यहुदी माणसं साधारणतः डुकरांपासून लांब राहतात, because pigs are unclean animals. for कारण the की Jews. डुकर त्यांच्यासाठी अशुद्ध जनावर आहेत. But when you don't have anything, you can do anything. पण कसं असतं ना, जेव्हा आपल्याकडे काहीही नसतं तेव्हा आपण काहीही करायला तयार होतो. Amen. आमेन. And so the boy became so hungry that even the pods that the pigs were eating, he felt it was very good. आणि मग मुलाला एवढी भूक लागायला लागली की डुक्कर जे काही खात होते तेही त्याला चविष्ट वाटायला लागलं स्वतःसाठी. And Bible says nobody gave him anything. आणि बायबल म्हणतो कुणीही त्याला काही पण दिलं नाही. Praise God. देवाला धन्यवाद. I know you will not say praise God. मला माहितीये तुम्ही नाही म्हणणार आमेन. But my I know God it. says praise God. माझ्या प्रभूनी स्वर्गात ठोकलाय आमेन. Because कारण if somebody had given him something, त्या दरम्यान जर कोणी त्याला काही दिलं असतं he would have been gone far away from his father. परत त्याच्या अंगात आलं असतं आणि मग तर बापापासून एवढा लांब गेला असता की लांबचा लांबच गेला असता. But God didn't allow anybody देवाने to काय केलं, support him. त्या काळामध्ये कुणालाही त्याला आधार देऊ दिला नाही. And so he was humiliated. मग झाली ना लज्जा, अपमानित झाला. Finally he realized तर ते शेवटी त्याला कळलं that what he was doing was not right. की मी जे करत होतो ते बरोबरच नव्हतं. He said, there are many workers in my father's house. आणि तो विचार करू लागला की माझ्या वडिलांच्या घरी किती सारे कामगार नोकर चाकर आहेत And they can eat the best of food. आणि किती छान छान जेवण ते जेवतात, They lack nothing. त्यांना काही कमी पडत And नाही. here I am dying of hunger, आणि इथे बघा मी असा उपासमार माझी होती आणि मरायला टेकलोय trying to eat the pig's food. आणि पार अक्षरशः डुकरांचं जेवण जेवायची पाळी माझ्यावर This आली is आहे. enough. आता बास, I want to go back to my father's house. आता मात्र बास, मला माझ्या बापाकडे माझ्या वडिलांच्या घरी परत जायचंय. Praise God. देवाला धन्यवाद. If he had put that money in some investment, he would have never returned to his father's house. आणि त्याने जर तो पैसा बापाने दिलेला कुठेतरी गुंतवला असता, इन्व्हेस्टमेंट केली असती ना, हा पठ्ठा परत आलाही नसता. And then he said, I will tell my father आणि मग तो म्हणाला मी जाऊन माझ्या वडिलांना सांगीन I was wrong. की मी चुकलो, माझी चूक झाली, I have sinned against मी you. तुमच्या विरुद्ध पाप केलंय. I'm not even worthy to be called your son. नाही, माझी लायकीच नाहीये डॅडी, मी तुमचा मुलगा स्वतःला म्हणवून घ्यावं, मी नालायक आहे. Father, डॅडी, just treat me like one of your employees. मला तुमच्या एखाद्या कामगारासारखं आता वागवा. So after thinking and pondering over all the things, how he is going to speak to his father, आणि या सगळ्या गोष्टींवरती या मुलाने विचार केल्यानंतर की आता मी वडिलांकडे गेल्यानंतर वडिलांशी कसं बोलणार आहे, he set off निघाला for home. घरी जायला. From a long distance, लांबून his father saw him coming, लांबूनच त्याच्या वडिलांनी पाहिलं की माझा मुलगा येतोय and he was dressed like a beggar. आणि भिकाऱ्यासारखा दिसतोय. And great compassion swelled in the father's heart. आणि फार मोठा कळवळा वडिलांच्या हृदयात त्यावेळेला आला. But no matter what happens, my son is returning home. पण ठीक आहे, काही असो, माझा मुलगा घरी परत येतोय ना, असं बाप म्हणाला असेल. The boy was dragging himself, but the father ran to meet him. तो मुलगा फरफटत स्वतःला आणत होता, पण बाप मात्र धावत त्याला भेटायला गेला He just embraced him, आणि जाऊन त्याला जी कडकडीत मिठी मारली ना, hugged him dearly, अशी मिठी मारली की बस, and kissed his face आणि मुके घेतले त्याचे with this tender love. त्याच्या कवळ्या प्रेमानं. Amen. आमेन. That is the way God loves you. अशा रीतीनं देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. Provided you come back to him. पण तू देवाकडे धड व्यवस्थित परत आला तर बर का. Because कारण it was love that made the father to run. त्या प्रेमापायी तो बाप त्याच्याकडे पळत गेला. It is mercy that embraced him. दयेनं जाऊन त्याला मिठी मारली, It was grace that clothed him. कृपेनं त्याला नेसवलं. वाह रबा खराबा शंतो. Amen. आमेन. That is our God. असा हा आपला देव आहे. And immediately he asked for forgiveness. आणि लगेच त्यांनी पण क्षमा मागितली. The father didn't say, no, after 1 week I will decide. तर वडील परत आणि कुचकटासारखं बोलले नाहीत की 8 दिवसानंतर बघूया जा. He forgave him because नाही. of mercy. वडिलांनी दयेपायी त्याला क्षमा केलं. Where there is sin, there has to be mercy. जिथं पाप आहे तिथे दया असायला पाहिजे. Love loves at all times. प्रेम तर नेहमीच प्रेम करतं, Mercy cannot just have mercy at all times. पण दया सदैव नाही दया करू शकत. Only when there is a need, there is mercy. जिथे गरज आहे तिथेच दया येते. पाप झालेलं आहे, पश्चाताप होत आहे, दया येते. But the beautiful thing is grace. पण सुंदर गोष्ट आहे कृपा. Mercy just forgives you. दया तुला फक्त क्षमा करते, Grace holds your hand and takes you back to the former पण life. कृपा तुझा हात धरून तुझ्या
पूर्वीच्या जीवनात तुला परत नेते. Praise God. आमेन. Grace it is that gives me confidence. कृपा मला विश्वास देते. Mercy does not give me joy. It is grace that gives me joy. दया मला आनंद देत नाही, पण कृपा मला आनंद देते. Because mercy just forgives me. कारण दया फक्त मला क्षमा करते, Grace clothes me. कृपा मला नेसवते. Praise God. आमेन. Mercy says no help for you. दया म्हणते तुला मदत नाही. Grace says only heaven for you. दया म्हणते तुझ्यासाठी Only नरक- heaven. फक्त स्वर्ग. No. फक्त Mercy says no hell for you. दया म्हणते तुझ्यासाठी नरक नाही, Grace says only heaven for you. आणि कृपा म्हणते तुझ्यासाठी फक्त स्वर्ग आहे. That's why grace is beautiful. म्हणून कृपा सुंदर आहे. Amen. कृपेला धरून राहा. Grace is beautiful. कधीही गरज पडेल असावी साठलेली कृपा पण डोक्यावर नेहमी. Amen. आमेन. Like that man who was beaten on the roadside to Jerusalem. जसं येरुशलेमेच्या रस्त्यावरच्या त्या माणसाला अर्धमेला करून सोडला होता, The Samaritan man, शोमरोनी he came and he bound up his wounds. आला आणि शोमरोन्याने त्याच्या जखमा धुवून पट्ट्या बांधल्या. That is mercy. ती दया आहे. But taking him into the inn and keeping him comfortable is grace. पण उतार शाळेत त्याला घेऊन जाऊन त्याला व्यवस्थित तिथं राहायला लावणं कृपा आहे. Praise God. And Jesus came with grace. आणि येशू ती कृपा घेऊन आले. Amen. आमेन. And so according to the Bible, तर बायबल नुरूप when things become extremely difficult for him, गोष्टी जेव्हा त्याच्यासाठी फार अवघड होतात, he came back to his father. जेव्हा गोष्टी त्या मुलासाठी फार अवघड झाल्या, And the father तो received मुलगा him, बापाकडे परत आला आणि बापाने त्याला स्वीकारलं began to celebrate him. आणि बाप त्याच्या सोबत आनंदोत्सव करायला लागला. He didn't say, बाप असं नाही म्हणाला, I will spend now less money on you because you already took your share. हो ना, तू तुझा वाटा घेऊन एक तर उगीच सगळा वाया घालवला, आता मी तुझ्यावर कमी खर्च करणार आहे. No. नाही, वडील असं काही बोलले नाही. He did so much that the elder brother also was envious of him. तर उलट वडिलांनी त्यासाठी इतकं केलं की थोरल्याच्या अंगात यायला लागलं. मग He said, so much you are spending on him की ह्याच्यावर तुम्ही एवढं खर्च करताय. because कारण God loves the people who come back to जी him. माणसं परत येतात ना, ती देवाला आवडतात. Amen. He came back to lean on the father's mercy. तो परत आला, बापाच्या दयेवर अवलंबून जगायला परत आला. He knew that he had no more argument. त्याला कळलं आता माझ्याच्यानं वाद होणार नाही, He had no other plea आणि त्याच्याकडे दुसरी काही विनंती but नव्हती. the वाद नव्हता. father's mercy. फक्त देव बापाची दया. The father said, तर बाप बोलला, I not only give you mercy, मी तुला फक्त दया देतो, I एवढंच नाही, also give you grace. हे घे दया आणि भरीकडनं माझ्याकडून कृपा. Say, the, बोलस. the beauty of the father's embrace. आणि बापाने जी मिठी मारली त्यातलं सौंदर्य हे आहे That the father said, की बाप बोलला, I'm not just going to bring you home, मी फक्त तुला घरी परत आणतोय एवढं नाही, but पण I will remove the tattered clothes of yours and I will put on new garments. मी तुला घरात परत घेतोय आणि मी तुझे फाटके कपडे काढून फाटक्या चपला काढून तुला व्यवस्थित जगा वाहणा नेसवणार आहे. The world should not see your nakedness. जगाने तुझा उघडेपणा बघू नये. They have to see that you are respected once again. जगाला तू झाकलेला आणि परत एकदा आदरास योग्य दिसला पाहिजे. When God takes you back, देव जेव्हा तुला परत घेतो, He clothes you. देव तुला पहिलं नेसवतो, He covers your sins. तुझं उघडेपण झाकतो, पाप झाकतो, And He does not allow anybody to start complaining against आणि you. कुणालाही तुझ्या विरुद्ध तक्रार करू देत नाही. The fattest cow was killed आणि अगदी धष्टपुष्ट गाय कापली, वासरू कापलं, and the blood was shed. रक्त सांडलं. That speaks about the blood of Jesus. येशूंच्या रक्ताविषयीच बोलत आहे हे. Amen. Amen. It's the blood that gave him access. रक्ताने त्याला परत प्रवेश दिला. And another interesting part of the story is आणि कथेतला अजून एक इंटरेस्टिंग भाग म्हणजे the elder brother was at home, थोरला भाऊ जो घरात होता, faithfully serving his father. विश्वासूपणे बापाची सेवा करत होता. Bible says बायबल म्हणतं, when the prodigal son was returning back, जेव्हा उधळा मुलगा परत येत होता, the elder son started hearing music at home. थोरल्या मुलाला घरामध्ये संगीताचा आवाज यायला लागला. He said, what is happening in my house today? थोरला म्हटलं, आपल्या घरात काय चाललंय, काय वाद्य वाजतायत, संगीत So वाजतायत. he
asked his servants, तर त्याने जाऊन नोकरा चाकरांना विचारलं, and they told him, तर ते म्हणाले, your brother has come back. अहो तुमचा भाऊ परत आलाय. And the father was celebrating him, आणि वडील आनंदोत्सव करतायत. and he was offended. आणि त्याला वाईट वाटलं, तो रुसला. He was offended. त्याला वाईट वाटलं थोरल्याला. And he said, आणि म्हणाला मग तो, I will not come in. मी नाही येणार बाबा. The father now went out to meet him. मग वडील त्याला भेटायला बाहेर गेले. See, he met the prodigal, now he's meeting another brother. आता of his. उदयाला भेटून आले होते, आता थोरल्याचं बी नसलं, त्याला भेटायला बाप बाहेर गेला. What's wrong? काय झालं He राजा? said, Daddy, तो म्हटला, डॅडी all these years एवढी सगळी वर्ष I served you, मी तुमची सेवा केली, never sinned, मी पाप नाही केलं, never asked for my मी share. काही माझा वाटा बिटा प्रॉपर्टीचा मागितला नाही, Yet, तरी you never gave me one chicken or lamb that I can celebrate with my friends. तुम्ही एक कोंबडी म्हणून मला कधी दिली नाही माझ्या मित्रांसोबत कापायला. कोंबडी. But as soon as this your son came, हा दुसरा आपला धाकटा आल्यानंतर he devoured everything of your share. एक तर त्याने तुमची सगळी जी वाटा होता, प्रॉपर्टी होती, ती सगळी वाया घालवली. You have killed all big. धष्टपुष्ट Buffalo for खाऊ. him. आणि तुम्ही तो आल्यासरशी एकदम धष्टपुष्ट वासरू कापलंय. This is not fair. हे बरोबर नाही डॅडी. I am qualified. मी शिक्षित आहे, I am being faithful. माझी गुणवत्ता I आहे, stood with you. मी विश्वासू आहे, मी तुमच्या सोबत उभा राहिलो, I've never disappointed मी you. नाही तुम्हाला कधी नाराज This केलं. fellow messed up your हा life. काय जाऊन बरबादी करून आला तुमच्या And you आयुष्यात, are killing the best cow for आणि him. त्याच्यासाठी तुम्ही धष्टपुष्ट काय कापताय? Why was the elder brother not celebrating? थोरला भाऊ का आनंदोत्सव करत नव्हता? The father said, everything of mine was yours. बाप म्हणाला, अरे माझं सगळं तुझंच आहे, Amen. माझं सगळं तुझंच आहे. Why was this elder brother not celebrated like his younger brother? का नाही थोरल्या भावाचा आनंदोत्सव झाला असा या धाकट्यासारखा? Even before the prodigal could come back. म्हणजे तो उधळा मुलगा परत येण्या अगोदर थोरल्या भावाला असं का नाही बरं साजरं केलं गेलं? Because you are celebrating his credentials. कारण की तो त्याची जमापुंजी साजरी करत होता की मी माझं हे माझे सर्टिफिकेट, हे माझे सगळे पदक आणि ट्रॉफी. Was it wrong for him to live right? त्याने योग्य पद्धतीनं तो जीवन जगला, ते चुकीचं होतं का? No. नाही, तो योग्य पद्धतीने जगला, ते काही चुकीचं नव्हतं. But living right is not so that God will bless you. अरे बेटा, पण तू योग्य पद्धतीने जगतोय म्हणजे देवाच्या आशीर्वादांचा परवाना तुला मिळाला असं नाहीये. It is to appreciate what God has done for you. देवाने तुझ्यासाठी जे केलंय त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. Have a grateful heart. एक ऋणी हृदय ठेवा. Elder son never ever appreciated his father. थोरल्या भावाने कधी बापाचं कौतुक म्हणून केलं नाही. He didn't even say, Father, you are great. At least you are taking back the other son. आणि बापाला असंही म्हटलं नाही की डॅडी तुम्ही किती महान आहात की तुम्ही आपल्या धाकट्या भावाला, जरी तो चांगला निघाला नाही, उधळा होता, परत घेताय. Always remember one thing. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, Your brothers will hate you. तुमचे बंधुजन तुमचा तिरस्कार करणार. Your बहिणी brother भाऊ, may be envious of you. तुमच्या भावांना बहिणींना कदाचित तुमची ईर्षा म्हणजे जळफळाट व्हायला लागेल, But the father will not. पण बाप नाही असं करणार. Your father will stand strong with you. बाप तुमच्या बाजूने खंबीर उभा राहील. Amen. आमेन. They will all be envious when your heavenly father blesses you. तुझ्या स्वर्गीय बापाने तुला आशीर्वाद दिला की भावांना बहिणींना, काही भावांना काही बहिणींना तुझी ईर्षा जळफळाट तिरस्कार व्हायलाच लागेल. But God says that is my prerogative. पण देव म्हणतो की नाही, हे मी ठरवणं आहे, माझ्या हातात आहे. मी I'll be compassionate to those whom I want to show ज्याच्यावर compassion. मला कळवळा करायची आणि कळवळा दाखवायचा त्याला I'll be कळवळा. merciful to them. I want to be देव merciful. म्हणतो ज्याच्यावर मला दया करायची मी दया करीन. Praise God. देवाला धन्यवाद. Some people see us and they are envious. आणि काही लोक आपल्याला बघून मग ईर्ष्या करतात. Oh, see them. बघा त्यांना, Oh, always smiling. सारख्या Always किती त्या enjoying सिस्टर life. सारख्या किती हसतात. मग See, आता very रडत येऊ का? happy. Say, my God is great. अरे माझा देव महान आहे, My God is great. माझा देव महान आहे. अभी क्या रो रो के आने का क्या? The elder brother should have been grateful to his father, थोरल्या भावाने बापाचे आभार मानायला हवे होते आणि कौतुक करायला हवं होतं who is feeding him every day. की जो त्याचा बाप त्याला रोज खायला घालतोय. Amen. आमेन. He was jealous of his brother. ईर्ष्या झाली बसल्या बसल्या धाकट्या बाबाची. When you are jealous of somebody else, God Ah. does not bless you. आणि कोणाची तरी ईर्ष्या तू अशा रीतीनं करायला लागला ना, देव तुला आशीर्वाद देणार नाही. Let people be jealous of us. बघा, लोकांना आपली ईर्ष्या झाली होऊ दे.
We should not be लोक concerned. आपल्यावर जळतात जळू दे, आपण त्याची काळजी करायची My नाही. God is great. देव आपला महान My आहे, Father is great. माझा बाप महान आहे. He has forgiven me. माझ्या बापानी मला He क्षमा has केलं. washed me. माझ्या बापानी मला He has धुतलंय. made me clean. माझ्या बापानी मला स्वच्छ केलंय. He has clothed me. माझ्या बापानी मला नेसवलंय. What more I want? अजून काय पाहिजे मला? वरचं बाहेर दांडग आहे माझं. Praise God. Second point. दुसरा मुद्दा, Taking the grace for granted. कृपेला गृहीत धरणं. Many don't have respect for the grace of God upon their lives. अनेक लोकांना त्यांच्या जीवनावर देवाची जी कृपा असते त्याचा आदर करत नाही. Like the prodigal's eldest brother. त्या उद्या मुलाचा थोरला भाऊ होता ना, त्या थोरल्या भावाप्रमाणे अनेक जण असतात, देवाच्या कृपेचा आदर नाही करत. Let us not be careless आपण असं निष्काळजी राहायला नको and think that God will have to give us His grace. आणि निष्काळजी राहायचं आणि तरी म्हणायचं की देव त्याची कृपा मला देणारच. It's His duty. देवाचं कर्तव्य आहे, त्याने त्याची कृपा मला द्यायलाच हवी, असं नको. If He is my Father, He has to take care of me. देव जर माझा बाप आहे तर त्यांनी मला सांभाळायलाच पाहिजे. We are God's children. आम्ही देवाची मुलं आहोत. That is a very dangerous position to हे be in. हे हे असं जे असतं ना, ही जी वृत्ती असते ना, ती फार डेंजर, ती फार धोकादायक. Amen. आमेन. Paul says in 1 Corinthians 10, 1-5. 1 करीन 10 1 ते 5 मध्ये पॉल म्हणाला, Moreover, brethren, I do not want you to be unaware that all our fathers were under the cloud, all passed through the sea, all were baptized into Moses in the cloud and in the sea, all ate the same spiritual food, and all drank the same spiritual drink, for they drank of that spiritual rock that followed them, and that rock was Christ. But with most of them God was not well pleased, for their bodies were scattered in the wilderness. 1 करीन 10 अध्याय 1 ते 5. आणि भावांनो, माझी इच्छा नाही की तुम्ही याविषयी अजाण असावे की आमचे पूर्वज सगळे ढगाखाली होते आणि ते सगळे समुद्रातून पार गेले आणि ढगात व समुद्रात मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला आणि सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले आणि सर्व एकच आत्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालत असलेल्या आत्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता, परंतु त्यांच्यातील बहुतेकांमध्ये देव संतोष पावला नाही, म्हणून त्यांचा रानात नाश झाला. See that all had received the same waters, सगळ्यांना तेच पाणी मिळालं होतं. same manna from heaven. सगळ्यांना तोच मान्ना स्वर्गातनं आलेला मिळाला होता. All of them were under the cloud. सगळे ढगाखाली होते. Say, सगळं सगळ्यांचं सारखंच होतं. I mean, for everyone it was same. हे सगळ्यांसाठी सारखंच होतं. But yet, तरी some perished. रानामध्ये काहींचा नाश झाला. Why? का? Grumbling, कुरकुर, no gratefulness, ऋण मानणं नाही, उपकार no मानणं नाही, thankfulness. आभार प्रदर्शन नाही. कोण बडे लग गए आप. So, ठीक आहे. so Paul recounted the wonderful spiritual experience of the children of Israel under Moses. तर पॉलने ना मोशेच्या हाताखाली इस्रायली लोकांचा सुंदर जो हा अनुभव आहे तो लिखित केला, As God was taking them out into the wilderness. की जणू देव त्यांना बाहेर रान प्रवासात नेत आहे And so much favor was upon them. आणि एवढा सारा अनुग्रह आणि कृपा त्यांच्यावर आहे. But even after that, पण त्यानंतरही God was not pleased with some of them. देव त्यांच्यातल्या काही लोकांवर नाराजच होता, संतोष पावला नाही, म्हणजे खुश झाला नाही. See, their attitude was not right. कारण वृत्ती बरोबर नव्हती ना. They were in idol worship, मूर्ती पूजेत गेले, grumbling, कुरकुर करण्यात गेले, complaining, तक्रार fighting करण्यात with गेले, Moses. मोशेशी भांडण्यात गेले, They scorned the power of God. देवाच्या सामर्थ्याला नावं ठेवली They said it was better to go back to Egypt. आणि म्हणायला लागले मिस्र देशातच आम्ही बरे होतो, काय फायदा. Because of that, lots of them perished in the wilderness. या कारणामुळे त्यांच्यातले अनेक लोक रानात नाश पावले, Because of the wrath of God. कारण देवाचा राग त्यांच्यावर भडकला. See how they left Egypt कसं मिस्र देश त्यांनी सोडला होता, with joy. आनंदाने सोडला होता ना, We are going to our land. की आता आम्ही आमच्या भूमीवर चाललो बाबा, एकदाचे सुटलो बाबा, आता मार नाही, काही नाही, काही नाही. We begin very beautiful. हे आपली सुरुवात आपण छान करतो, Along the way, पण रस्त्यात some fall off. काही पडतात. But we are not of those people who fall off. पण आपण पडणाऱ्यांमध्ये नाहीये, We will नसावं. walk through the wilderness आपण रान प्रवास पूर्ण by करायचा the mercy of God, देवाच्या दयेनं, by the grace of God, देवाच्या कृपेनं, and we will keep our vision intact, आणि आपला दृष्टांत आपण जपून and we ठेवायचा will reach the promised land. आणि अभिवचन दत्त देशापर्यंत असं म्हणत पोचायचं की काही झालं तरी काही होत नाही, कारण देव आपल्या बरोबर Praise आहे. God. कुछ नहीं होता, प्रभु अपने साथ है. I have walked with the Lord for more than 30 years. 30 वर्षाहून जास्त वर्ष झाली बेटा, मी नवशिक्या नाहीये. I have never seen God not walking with मी me. कधी बघितलेलं नाही असं की देवानी मला सोडलं असेल आणि देव माझ्या सोबत नाही. Amen. कधी नाही.
I've seen it all. मी सगळं बघितलं राजा. Crowd I've seen, healings I've seen, miracles सब I've seen, देखा. God's grace, mercy, गर्दी blessings. बघितली, गर्दी बघितली, चमत्कार बघितले, आशीर्वाद बघितले, सगळं बघितलं. सब देखा, सब पाया, हो गए जितना फेमस होने दे. Defeated the devil every time. दरवेळेला सैतानाला हरवलं. Never allowed the devil to take over. कधी सैतानाला परवानगी दिली नाही की खबरदार जवळ आलास तर. Entering my last phase of my life, आणि आता माझ्या आयुष्याच्या सेवेच्या शेवटच्या टप्प्यात आहे मी. and I will hit that destiny. आणि मी त्या दिशेला हिट करणार. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Same goes with you. तसंच तुमचं आहे. असं असायला पाहिजे. Many of you are halfway into the wilderness. तुमच्यातले अनेक जण रान प्रवासात अर्ध्यापर्यंत आलेत. Don't drop down now. आता कशाला मध्ये गचकताय? Don't complain. Don't murmur. हा, अर्ध्यापर्यंत प्रवास केला, आता काय कुरकुर Praise कुरकुर. God. आता आम्ही की बेटा. Some of you have crossed 70% हो ना. of the wilderness तुमच्यातल्या journey. तुमच्यातल्या तर अनेकांनी 70% रान प्रवास पार केलेला आहे. Amen. हा, आता काय रडत बसला? Praise God. देवाला धन्यवाद. Now we have to go into glory. आता वैभवात जायचं. अभी तो दिल्ली दूर नहीं, दिल्ली नजदीक आ गई. Praise God. स्वर्ग All, नजदीक आ गया अभी. all believers must note, सगळ्या विश्वासू लोकांनी नोंद घ्या as much as God is God of love, की जेवढं देव प्रीतीचा देव आहे, is also God of justice. तो न्यायाचा पण देव आहे बरं का. He expects our life to be in allegiance with Him, देवाची अपेक्षा असते आपलं जीवन पण तेवढंच त्याला सरळ असावं. not taking the grace of God for granted. देवाच्या कृपेला गृहीत धरू नका. Amen. कृपा आहे म्हणून सगळं चालतं असं नसतं. God has a purer eyes, देवाचे डोळे अतिशुद्ध अति पवित्र. and He cannot behold iniquity in us. देवाला नाही पाप बघवलं जात ऍक्च्युली. And so He does not tolerate when men willfully dwell in disobedience. तर माणसं बिलीवर माणसं जेव्हा स्वेच्छेनं आज्ञाभंगात जातात ना, देवाला ते नाही बघवत. Amen. आमेन. Many believers today are taking undue advantage of the grace of God. आज अनेक बिलीवर माणसं देवाच्या कृपेचा गैरफायदा घेत आहेत. Amen. Every time we make a mistake, we need to come back to ज्या दरवेळेला आपल्याकडनं चूक होते, आपण स्वतःहून देवाकडे परत यायचं. the gossip, the talking behind the back. चहाड्या आणि हे सगळं टीका करणं, चुगल्या लावणं, We should come out of it now. त्यातनं बाहेर In the पडलं name of पाहिजे Jesus. येशूंच्या नावात. We are matured Christians now. आपण समंजस आणि प्रौढ ख्रिश्चन आहे. It looks good when children talk. लहान बाळांनी या गोष्टी केल्या तर त्या बऱ्या दिसतात. When mature people talk, समंजस लोक जर अशा चुगल्या लावून बोलायला लागले they are only drinking milk. तर ते दूध पितेच म्हणायचे. When will we start eating strong meat? अरे हे तर छोटेच आहेत अजून. मांस कधी खाणार, हाड कधी तोडणार. Praise God. We should rather live our lives for His glory असं नाही, त्याच्या गौरवासाठी जीवन जगा. while we wait for His coming. आणि त्याच्या दुसऱ्या आगमनाची वाट बघतोय. काही रह ना जाए बेटा, काही रह ना जाए अपने से. Amen. Because listen to this. कारण हे ऐका, Only mature Christians will be in the rapture. फक्त समंजस प्रौढ आणि पोक्त ख्रिश्चनच स्वर्गारोहणात जाणार आहेत. One day I will talk to you about एके it. दिवशी हा विषय मी घेऊन बोलीन. Now, all these things that happened to them are examples for us. आता या ज्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनात झाल्या, इस्रायली लोकांच्या जीवनात, आपल्यासाठी त्या उदाहरण आहेत. आपण That we शिकायचं should also not lust after evil things. की आपण सुद्धा वाईट गोष्टींच्या वासनेमागे, मोहामागे जाऊ नये We should not become idolaters. आणि मूर्तीपूजक होऊ नये. As the Bible says, the people sat down to eat and drink and rose up to play. जसं बायबल म्हणतं की माणसं खायला प्यायला आणि खेळ मांडायला खाली बसली, तसा खेळ मांडू नये. Amen. आमेन. We have to be like that Joshua यहोशुआ सारखं बना. who stayed near the mountain डोंगरापाशी उभा होता, डोंगर सोडला नाही and he was waiting for his master to come down. आणि मालक यायची वाट बघत होता Amen. कि मेरे सर आएंगे तो मेरा पन्ना आगे हिलेगा. I will not go with the people nor Aaron. मी नाही लोकांसोबत आणि अहरोना I will सोबत sit जाणार. at the foot of that mountain. मी डोंगराच्या पायथ्याशी बसून राहील. I will wait for my Moses to come down. माझा मोशे येईपर्यंत मी नाही हलणार. And with him I will come down. माझा मोशे आला की माझ्या मोसे सोबत मी जाईन. Amen. आमेन. Take the third point. तिसरा मुद्दा, Tune into the spirit of grace. कृपेच्या आत्म्याशी जरा ट्युनिंग करा. Titus 2:11 and 12. तितास 2
11 आणि 12. For the grace of God that brings salvation has appeared to all men, teaching us that denying ungodliness and worldly lust, we should live soberly, righteously, and godly in this present world. तितास पत्र 2 अध्याय 11 आणि 12 वचन. कारण सर्व माणसांकरता देवाची तारण देणारी कृपा प्रगट झालेली आहे. ती आपल्याला असे शिकवते की आपण अभक्तीला व जगातल्या हवास म्हणजे वासनास नाकारून या आताच्या काळात सुबुद्धीने व न्यायाने व सुभक्तीने वागावे. Praise God. वाह. You have to live not with fear of death मृत्यूच्या भीतीत जगू नका or fear of lack. किंवा मला कमी पडतंय, माझ्याकडे नाहीच आहे, याही भीती जगू नका. Because grace has appeared to us all. कारण कृपा आपल्याला सगळ्यांना प्रगट झाली आहे. And grace is teaching us to turn from godless living and sinful pleasures to God-fearing lives every आणि day. कृपा आपल्याला शिकवतीये की अभक्तिमानपणा आणि जगातल्या सगळ्या हवा सोडून त्यांना नाकारून आपण सुबुद्धीनं, न्यायानं आणि सुभक्तीनं जगावे. That's what it says. असं लिहिलंय. The Spirit of grace is instructing us from the inside. कृपेचा आत्मा आपल्याला आतून चालवतो. And so let the Holy Spirit of God counsel you and teach you how to live in this present world. तर देवाच्या पवित्र आत्म्याने तुला सल्लामसलत द्यावी आणि सध्याच्या या जगात कसे जगावे ते त्यानेच तुला शिकवावे. If you hear the voice of the world, जर तुम्ही जगाची वाणी ऐकली you will be worldly minded तर तुम्ही जगिक मनोवृत्तीचे व्हाल, or carnally minded. नाही तर दैहिक मनोवृत्तीचे And व्हाल. carnal mind is death. आणि दैहिक मनोवृत्ती मरण आहे. You will die soon. मराल फार लवकर तुम्ही. If you want to live long, जर दीर्घायुष्य हवं असेल listen to the Holy Spirit. पवित्र आत्म्याचं ऐका. Amen. Amen. Then you will be spiritually minded. मग तुम्ही आत्मिक मनोवृत्तीचे बनाल. I have seen so many people my age, my contemporaries walking with me or walking like me as a minister of God, dying early. मी अनेक लोकांना पाहिलंय जे माझ्या सोबतचे होते, माझ्या वयाचे होते, माझ्या सोबतच सुरुवात झालेले सगळे बरेच असे, पण जे आता नाही आहेत, जे मरण पावले. Younger to me, माझ्याहूनही धाकटे, माझ्याहूनही लहान वयाने suddenly they are gone. अचानक गेले. I'm not saying they are all sinners. मी असं नाही म्हणत आहे की त्यांच्यात सगळ्यांमध्ये काहीतरी पाप होतं. They have not even taken care of their health. पण कधी कधी असं होतं ना की माणसं स्वतःची तब्येत पण सांभाळत नाहीत. And that's why the fruit of the Holy Spirit has to be very strong in us. तर पवित्र आत्म्याचं फळ आपल्यामध्ये फार प्रबळ रीतीनं काम करायला पाहिजे. Because these people only depend on the gifts of the Holy Spirit. कारण की ही काही माणसं ना फक्त पवित्र आत्म्याच्या दानांवर जगतात आणि अवलंबून राहतात. And the gifts of the Holy Spirit don't shape your character. आणि पवित्र आत्म्याचं दान कुणाच्या चारित्र्याला आकार देत नाही बेटा. पवित्र आत्म्याची दानं कुणाचा स्वभाव सुधरवत नाहीत. It's the Holy Spirit, the fruit of the Holy Spirit that shapes you. पवित्र आत्म्याचं फळ तुझा स्वभाव सुधरवून तुला आकार देतात. Love, joy, प्रीती, peace, आनंद, forgiveness. शांती, क्षमा, These should be on the top. हे सगळं एकदम पहिल्या नंबरला पाहिजे आपल्या जीवनात. And then see how blessed your life shall be. मग बघा किती आशीर्वादित जीवन होईल तुमचं. Where you have to forgive. जिथं क्षमा करायला हवी, करा, मोकळे व्हा. Where you don't have to gossip, stop gossiping. जिथं चुगल्या करायच्या नाहीत, चुगल्या Where you करायच्या don't have to नाहीत. do wrong, don't do wrong. जिथं चुकीचं करायचं नाही, चुकीचं करायचं No नाही, cheating, no lying. फसवायचं नाही, खोटं बोलायचं नाही. Then God will make you strong. मग देव तुला बलवान You will करेल. live long. मग तुला You दीर्घायुष्य shall be मिळेल. blessed. मग तू God's आशीर्वाद grace shall be मग upon you. देवाची कृपा तुझ्यावर येईल. Grace does not come from the gifts. कृपा दानांवर पडत नसते Grace राजा. comes from the fruit. कृपा फळांवर पडते. Amen. आमेन. So when the Holy Spirit of God speaks to you through that still small voice, तर देवाचा पवित्र आत्मा जेव्हा तुझ्याशी त्या मंद आणि हळू अशा वाणीनं बोलेल, listen to Him ऐक ना and त्याचं. obey Him, आणि जरा आज्ञापालन कर. because His way works. कारण त्याचाच मार्ग आणि त्याचीच रीत चालते. कारण राज्य त्याचंच आहे. Amen. Trust Him त्याच्यावर विश्वास ठेव. and remember that He has got your well-being in His hand. आणि विश्वास ठेव, जाण की त्याच्याकडे तुझं कल्याणच आहे. He has kept your well-being in His mind. त्या देवाने त्याच्या मनात तुझी भलाईच ठेवली आहे. Impress Him. देवावर छाप पाड रे. Impress Him. देवावर छाप पाड. Maybe He's
asking you to eliminate certain things from your life. कदाचित देव तुला सांगत असेल तुझ्या जीवनातल्या या काही गोष्टी तू काढून टाक. Maybe some of the activities that you are in, He is saying eliminate those activities. कदाचित तुझ्या जीवनात काही कृत्य जी तू करतोयस देव तुला सांगत असेल की हे काम सगळं काढून टाक. It's consuming most of your time, कारण तुझी जास्त वेळ त्याच्यामध्ये भस्म होतीये. most of your attention. तुझं लक्ष जास्त तिथं आहे. Or maybe He's prompting you नाहीतर देव तुला सुचवत असेल to get up a little bit earlier in the morning जरा सकाळी लवकर उठ and spend time in the Word, आणि शब्दात वेळ घालव, spend time in prayer, प्रार्थनेत वेळ घालव, seeking His face. देवाचं मुख शोध. Sometimes it's not enough, just pray in the morning. कधी कधी फक्त सकाळी प्रार्थना केली 2 मिनिटाची ती पुरेशी नाही बेटा. Several times. अनेक वेळा कर Then you will be strong in the Lord. म्हणजे तू प्रभू मध्ये बलवान होशील. And whatever He is telling you to do, आणि देव तुला जे काही करायला सांगेल if you do it, ते जर तू केलं you will be strong in the grace of तर God. देवाच्या कृपेमध्ये तू बलवान होशील. And consequently, it will turn into blessings. आज for सरते शेवटी त्याचा परिणाम असा होईल की तू आशीर्वादित होशील. you. Amen. आमेन. You have to change. तू बदलायलाच हवं. If you want your circumstance to change, you have to change. तुझी परिस्थिती बदलावी अशी जर तुझी इच्छा असेल तर तुला बदलावं लागेल. Amen. Don't blame your company or where you're working or your neighbor or your wife or your children. दुसऱ्यांना नावं ठेवत बसू नका. माझी कंपनीच बरोबर नाही, आमचं ऑफिसच धड नाही, आमच्या बरोबरचे लोकच असले. When you come closer to God, असं दोषाचं खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडायची गरज नाही. जेव्हा तुम्ही देवाच्या स्वतः जास्त जवळ याल God will provide His grace. ते त्याची कृपा देईल ना. The company which never ever promotes you will promote you. ज्या कंपनीनं तुला कधी बढती दिली नाही ती कंपनी तुला अचानक बढती देईल. The person who never helped you will help you. ज्या माणसाने तुला कधी मदत केली नाही तो माणूस तुला मदत करायला येईल. People will get 1 promotion, you will get 3 promotions. लोकांना 1 बढती मिळेल, तुला 3 बढत्या मिळतील. Yes, take it in the name of Jesus. येशूच्या नावात घ्या तुम्ही हे. It is possible. हे शक्य आहे. We are dealing with God. अरे आपण देवाशी कार्य करतोय, आपण देवाशी व्यवहार घेऊन बसलोय. 4th point. चौथा मुद्दा, His grace is at work in you. त्याची कृपा तुझ्यात काम करत आहे. Yes. 2 Corinthians 9:8. 2 Corinthians 9 अध्याय 8 वचन. And God is able to make all grace abound toward you, that you always having all sufficiency in all things may abound to every good work. 2 Corinthians 9 अध्याय 8 वचन. आणि देव सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होईल असे करण्यास समर्थ आहे, याकरता की तुम्हा सर्व गोष्टीत सर्व पुरवठा सर्वदा व्हावा, तुम्ही प्रत्येक चांगल्या कामात अधिकाधिक तत्पर असावे. Praise God. वाह, हालेलुया. God will work out His grace on you. देव त्याची कृपा तुझ्यावर कार्य करायला लावे. He will give you everything you need. देव तुला जे गरजेचं आहे ते सगळं देईल. At times He will give you more than your needs. He will give your wants also. कधी कधी देव तुझ्या गरजेपेक्षाही जास्त तुला जे हवंय तेही देईल. And you will not only have enough for yourself, आणि तुला फक्त स्वतःसाठी पुरेसं मिळेल एवढं नाही, you will have extra. जास्त असे पुरून उरेल And you will be giving it to others. आणि तुम्ही दुसऱ्यांना द्याल. Eh? When Jesus multiplied bread and fish, they collected 12 extra baskets. येशूंनी भाकर आणि मासे बहुगुणित करून वाढले, तत्पश्चात शिष्यांनी 12 टोपल्या अन्नाच्या गोळा केल्या. इतकं उरलं, Extra. एवढं उरलं जास्तीचं. Amen. आमेन. Your cup will run over. तुझा पेला भरभरून वाहील And your leftovers you will joyfully give to others. आणि तू पुरून उरलेलं जे उरलेलं आहे त्या आनंदाने दुसऱ्यांना देशील. You will say, oh, this fellow doesn't have, take it. आणि म्हणशील की या माणसाकडे नाहीये, मी याला देऊन टाक. In the name of Jesus. येशूंच्या नावात घेऊन टाक. And when we give, He gives more. आणि आपण दिलं की तो अजून देतो. Amen. आमेन. It is more blessed to give than to receive. घेण्यापेक्षा देणे बरे, त्याचं वचन आहे. And God can pour out His blessings in astonishing ways. आणि देव ना आश्चर्यकारक रीतीने त्याचे आशीर्वाद ओतू शकतो बरं So का. that you are ready for everything and anything. म्हणजे तू सगळ्यासाठी आणि कुठल्याही And गोष्टीसाठी any तयार. time. आणि कधीही तयार असशील. There is no famine in your life. तुझ्या जीवनात कधी दुष्काळ येणार नाही. There will not be wrong seasons in your life. चुकीचे ऋतू तुझ्या जीवनात येणार नाही. Every season shall be a blessed season. प्रत्येक ऋतू तुझ्यासाठी आशीर्वादित ऋतू बनेल. Praise God. देवाला The धन्यवाद. sun will shine on you, not spite on you. आणि सूर्यप्रकाश अगदी प्रखर तुझ्यावर चमकत राहील. It will not smite on you. तुझ्यावरती तुझा नाश करायला It पडणार will नाही ते ऊन. shine on you. तर ते ऊन तुझ्यावरती प्रखर प्रकाशत राहील. Praise God. त्या उन्हात तू जळणार नाही.
त्या उन्हातून आऊन निघशील. Praise God. Amen. Amen. सनबाथ. हालेलुया. Because grace brings acceptability. कारण की कृपा ना स्वीकारणं आणते. Yes. When grace comes on you, कृपा तुझ्यावर आली ना, preferential treatment will be given to you. प्राधान्याची वागणूक आपल्याला दिली जाते की सर आले. Grace means Sister आई. honor. Grace means blessings. कृपा म्हणजे मान आहे. कृपा म्हणजे आशीर्वाद आहे. Grace is dignity. कृपा म्हणजे एक डिग्निटी, एक प्रतिष्ठा आहे. Amen. Amen. And it attracts the right people. आणि ती योग्य लोकांना आकर्षित It करते. keeps away the wrong people. चुकीच्या लोकांना ती लांबच ठेवते. Amen. Amen. All the circumstances start favoring you. आणि सगळी परिस्थिती मग तुझ्या बाजूने काम करायला लागते. How it happens, I also don't know. कसं हे सगळं होतं मला पण नाही माहित कसं होतं. Great is the mystery of godliness. देवातल्या सुभक्तिमानपणाचं, दैवीपणाचं रहस्य फार मोठं आहे. Great is the mystery of godliness. देवाच्या दैवीपणाचं रहस्यच फार मोठं आहे. मलाही माहित नाही हे सगळं कसं होतं, पण Amen. होतं. एवढं माहितीये की होतं. But those things he reveals to us, it is for us. Those he doesn't, he keeps it in his bosom. आणि मग ज्या गोष्टी तो आपल्याला प्रगट करतो त्या आपल्यासाठी आहेत. ज्या प्रगट होत नाहीयेत त्या त्याच्याच उराशी राहू देत. Amen. खणायची गरज नाही. I walk in his grace. आणि त्याच्या कृपेत झाला मस्त एकदम छान फर्स्ट क्लास. I function in his grace. मी तर त्याच्या कृपेतच सगळं करतो. Grace separates you for his glory. कृपा ना त्याच्या गौरवासाठी तुला वेगळं करते. Grace separates you for his excellence. कृपा त्याच्या उत्कृष्टतेसाठी तुला वेगळं Say, करते. I am a child of grace. म्हणा मी कृपेचं लेकरू आहे. I am a child of grace. म्हणा मी कृपेचं संतान आहे. That's why Bible says, take advantage of the grace of God in म्हणून बायबल Christ. म्हणतं ना ख्रिस्त येशूमध्ये देवाची जी कृपा आहे त्या कृपेचा तुम्ही लाभ घ्या, फायदा Paul says, घ्या. I don't frustrate the grace of God. पॉल म्हणतो देवाच्या कृपेला वैताग येईल असं मी वागत नाही. With grace, you can be successful even in the hardest of places. आणि अगदी अवघड अशा जागे सुद्धा देवाच्या कृपेनं तुम्ही यशस्वी होऊ शकता. With grace, you can shine in the darkest of अगदी places. काळ्या कुट्ट जागेत पण देवाच्या कृपेनं तुम्ही प्रकाशू शकता. You can shine in any endeavor. आणि कुठल्याही कामात प्रकाशू शकता, चमकू शकता. Look at me. I am your example. माझ्याकडे बघा, मी तुमचं उदाहरण आहे. I was a nobody, मी शून्य होतो, not qualified, शिक्षित नाही, nothing. काहीच नाही, जमापुंजी नाही. From the ordinary place, he picked me up. साध्या जागेवरनं देवाने मला उचललं. Gave me dignity, gave me honor, gave me name, gave me fame. प्रतिष्ठा, नावलौकिक, मान सन्मान, प्रसिद्धी देवाने मला सगळं दिलं. Praise God. म्हणून मी म्हटले ना तुम्हाला की हो गया सब, हमने सब देख लिया, जितना फेमस होना था उतना हो गए. God is able to make all grace to abound towards you, Paul says. पॉल म्हणतो तुझ्या प्रित्यर्थ देवबाप सगळी कृपा उदंड रीतीनं पुरवायला समर्थ आहे. Of his fullness we have received grace for grace and added grace. त्याच्या संपूर्णतेतनं आपल्याला कृपेवर कृपा आणि कृपेसाठी कृपा मिळालेली आहे. Isn't it? In है की John नाही? 1:16, I योहान think. पहिला अध्याय 16 वचन असं मला वाटतं. Grace for grace has been added in our lives. कृपेसाठी कृपा, कृपेवर कृपा आपल्या जीवनात त्याने दिलेली आहे. And then Paul tells us the result of having received this overflow. आणि पॉल आपल्याला सांगतो की कृपेचा असा हा ओव्हरफ्लो, एवढी भरून वाहणारी कृपा मिळाल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो. He said in Romans 5:17, बघा ना, रोमकरास 5वा अध्याय आणि त्यातल्या 17व्या वचनात पॉल बोललाय. see, Adam caused death to be king over all of us. कारण एकाच्या अपराधाने मरण राज्य करायला लागले, आदामाच्या अपराधामुळे. But all who will take God's gift of forgiveness, परंतु जे सर्वजण देवाचं क्षमेचं दान घेतील they will be kings of this life. They will rule in this life. ते सगळे या जीवनात राज्य करतील. रोमकरास 5वा अध्याय Through 17वं one वचन. person, Jesus Christ. कसं एक व्यक्ती येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे. Praise God. Amen. Sorrow, death, slavery, bondage, दुःख, मरण, गुलामगिरी, बंधन, all this we were held into. या सगळ्यात एकेकाळी बांधलेली कैदी माणसं आपण. Yes. हा? Because we come from Adam. आपण आदामातनं आलेली पैदाइश आहे. Sorrow, sadness, दुःख, sickness, उदासीनता, disease, आजार, फासा, pain, रोगराई, वेदना slavery. आणि गुलामगिरी. We were in the grip of the blunder of Adam. आणि अगदी त्या आदामाच्या अपराधाच्या त्या पंजात
आपण जखडले गेलो. Death became the king over our lives. मरण आपल्या जीवनावर राज्य करायला लागलं राजा बनून. Death started dictating to us. मरण आपल्याला हुकुमशाही करायला लागलं. We didn't even have the power to come out of it. आपल्याकडे त्यातून बाहेर पडायची कुवत आणि सामर्थ्य सुद्धा नव्हतं. It brought sorrow to us. दुःख आणलं त्यामुळे आपल्या जीवनात. Every time we thought of death, we were afraid. ज्या दरवेळेला आपण मृत्यूचा विचार करायचो आपल्याला भीती वाटायची. It's not just physical death, even eternal death. आणि फक्त शारीरिक मृत्यू नाही, अनंत काळचा पण मृत्यू. Yes. Oh. Separated from God forever and ever. अरे देवापासून कायमचं वेगळं होणं विचार करतोय का? But then grace came. पण मग कृपा आली. And grace makes us to reign in this life and in the next life. आणि कृपा आपल्याला या जीवनात आणि येणाऱ्या जीवनात राज्य करायला लावते. You shall have dominion, God said to Adam. Now we have got the dominion in Christ Jesus. देव म्हणाला ना आदामाला तुझं साम्राज्य असेल. आता आपल्याला ख्रिस्त येशू साम्राज्य मिळालं. Today we are ruling over demons, आज आपण सैतानावर भूतांवर राज्य करतोय. ruling over sickness, आज आपण आजारापाजारावर राज्य करतोय. ruling over all our debts. आज सगळ्या कर्जावर आपलं राज्य आहे. We are trampling upon snakes and सापांना scorpions. विंचवांना आपण तुडवतोय. There is no failure in a life of a believer. आणि बिलीवर माणसाच्या जीवनात खरं म्हटलं तर अपयश नसतं, नसायला हवं, नसावं. There is no defeat in the life of a believer. बिलीवर माणसाच्या जीवनात पराजय नसतो, नसायला हवा. Because His grace is at work in us. अरे त्याची कृपा आपल्यात काम करत आहे. काय डोक्याला हात मारून What बसायचं? others are struggling, we don't have to struggle. बाकीच्या ज्या गोष्टींसाठी बाकीच्या माणसांना डोकेफोड करायला लागत आहे, संघर्ष करायला लागत आहे, आपल्याला तो संघर्ष करायला नकोय. It will come naturally to us. असं आपल्या नैसर्गिक रीतीने आपल्या पदरी ते पडणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Make this confession. तर बोला माझ्या मागे, Activate, Lord, the grace and power of God in my life. प्रभू माझ्या जीवनात तुझी कृपा आणि तुझं सामर्थ्य कार्यरत कर. I affirm this faith आणि हा जो विश्वास आहे त्याच्यावर मी शिक्काच मारते आज. that I am graced to excel and fulfill my destiny in Christ. की माझ्यावर एवढी कृपा आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये उत्कृष्ट होणार आहे. ख्रिस्तातली माझी दिशा मी पूर्ण करणार. I am sufficient in Christ's sufficiency. आणि ख्रिस्ताच्या पुरवठ्यात मला सगळा पुरवठा आहे. Yes. ख्रिस्ताला पुरलेला आहे, मलाही पुरतंय. It's supernatural grace. अलौकिक कृपा Brings supernatural abundance in my life. अलौकिक पुरवठा माझ्या जीवनात आणते. And His grace is sufficient for me. आणि त्याची कृपा मला पुरेशी आहे. Thank you, Father. धन्यवाद देवा. In the name of Jesus. येशूच्या नावात. Sometimes you have to make such confessions. कधी कधी ना हे असं सगळं बोलायलाच हवं. Then the devil is defeated. मग सैतान पराजयी होतो. की कृपा सर्वांवरी तुझी जरी कोणी म्हणे नाही. Amen. आमेन. Grace is very powerful. अरे कृपा फार सामर्थ्यवान आहे. Grace is very powerful. कृपा फार बलवान आहे. We have gone beyond mercy. आपण दयेच्या पलीकडे गेलोय. Old Testament people lived under mercy. जुन्या करारातले लोक दयेखाली जगले. Only Jesus brought grace. फक्त येशूच कृपा घेऊन आले. Amen. आपण कृपेखाली आहे. Praise God. Last point, fifth. शेवटचा पाचवा मुद्दा, Don't misappropriate grace. योग्य कृपा जी आहे ती चुकवू नका. There are some within the Christian circle ख्रिश्चन लोकांच्या सर्कलमध्ये काही लोक असे who असतात say grace has saved me, जे म्हणतात कृपेनं मला वाचवलं, तारलं, so now I can do what I want. तर आता मला जे हवं ते मी करीन. No. असं नसतं. You know, grace doesn't function that way. कृपा असं काम करत नाही की कृपेनं तुला वाचवलं आणि आता कृपा म्हणते तुला हवं ते कर. कृपा असं करत नाही. Grace does not give license for you to sin. कृपा काय तुला पाप करायचा परवाना देत नाही काही की पाप करून ये परत येते मी तुझ्यावर. No. नाही नाही नाही. Grace keeps you away from sin. कृपा तुला पापापासून लांब ठेवते की हा पिंड परत धरायचा नाही. If you truly receive grace, जर खरोखर तुला कृपा मिळाली ना you will truly serve God तर with your heart. खरोखर तू हृदयाने देवाची सेवा The करशील. more you understand grace, जेवढं तुला कृपा छान समजेल ना the more you will live for God. तेवढं तू देवासाठी जगशील. ती कृपा जरा छान अशी समजून घ्या. Commitment comes because you know grace. करार काय येतो? कारण तुला कृपा कळते मग तू करारी होतो. You forgive others because of the grace you तू का receive. दुसऱ्यांना क्षमा करतो लगेच? कारण तुझ्यावर कृपा झाली आहे म्हणून करतो. You are faithful because you know grace. तू का विश्वासू आणि इमानदार राहतो? कारण तुला माहितीये माझ्यावर कृपा आहे. You don't accuse others because you know you yourself live under grace. का तू दुसऱ्यांना नावं ठेवत नाही आणि निंदा करत नाही? कारण तुलाही माहितीये स्वतः की मी कृपेवरच जगत आहे. Praise God. You don't need anybody to manipulate you or कोणी cajole you. कोणी येऊन तुझ्या जीवनात गोंधळ घालायची गरज नाही. You don't need a police behind you. तुझ्या मागे पोलीस असायची गरज नाही.
In the world you may need, but not with God. जगात कदाचित तुला या गरजा पडतील, देवात नाही. No police is behind me whether I'm working for God or not. देवामध्ये असं काही गरजेचं नसतं. माझ्या मागे काय पोलीस लागलेले नाहीयेत ना बघायला मी करतोय Love का of नाही. God constraineth us. देवाचं प्रेम गळ घालतो. It is God's love that pushes us. देवाचं प्रेम आम्हाला ढकलत जातं की बने रहो, करते रहो, आगे बढ़ो. Lord, I appreciate you प्रभू मी तुझं कौतुक करतो. because your grace is on me. कारण तुझी कृपा That's माझ्यावर why आहे. I want to please you. म्हणून मला तुला प्रसन्न When करायचं. I see the cross, जेव्हा मी वधस्तंभ बघतो I want to do more for you. मला अजून तुझ्यासाठी काम When करायचं. I see the love of yours, जेव्हा मी तुझं प्रेम बघतो I am moved with love. मी तर असा प्रेमाने हलतो ना की काय सांगू. What shall we say then? काय बोलायचं आम्ही देवप्पा आमची बोलती बंद आहे. Paul says, shall we continue in sin that grace may increase in our lives? म्हणून पॉल म्हणतो काय आपल्या जीवनावर कृपा उदंड व्हावी म्हणून पाप करतच राहायचं का. God forbid. देव न करो. Romans 6:1-2. रोम करा 6 अध्याय 1 आणि 2. How shall we that are dead to sin live any longer therein? रोम करा 6 अध्याय 1 वचन. पॉल म्हणतो तर मग आपण काय म्हणावे कृपा विपुल व्हावी म्हणून आपण पापातच राहायचं का. Should we keep on sinning when we don't have to? आणि आपण पापच करत राहायचं जेव्हा आपण पाप ऍक्च्युली करायला नको आहे पण माझ्यावर कृपा होऊ दे कृपा होऊ दे म्हणून काय पापच करायचं ठरवलंय. Since power over us was broken when we became Christians. आपण ख्रिश्चन झाल्यानंतर आपल्यावरची सामर्थ्य तुटल्यामुळे We were baptized with Jesus Christ. येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आपल्याला We झालाय. became a part of Jesus Christ. आपण येशू ख्रिस्तांचा एक अंश एक भाग एक घटक झालोय. Yes, He is our head. येशू आपलं मस्तक We are आहे. the body. आपण शरीर It आहोत. can never be separated. कधी हे वेगळं नाही होऊ If शकत. Jesus said, I will not die, येशूचं म्हणतायत की मी मरणार नाही. He is saying, म्हणतायत you will also not die. तूही मरणार नाही. Because कारण if we are separated from the head, both will die. मस्तकापासून आपण वेगळे झालो तर दोघे मरणार. Jesus also has to die. I also have to die. येशू आपलं मस्तक तेही मरणार आपणही मरणार शरीर But He will never die. पण नाही. येशू कधी परत So you मरणार will नाही. also never म्हणून die. तुम्ही कधी मरणार नाही. Amen. आमेन. Praise God. आमेन. देवाला धन्यवाद. येशू आपल्याला कधी सोडणार नाही. तू बीच में हात मत छोड़. Amen. Don't continue doing evil. आणि वाईट कामं नको करू. Grace has saved you, कृपेनं तुला तारलंय ना. but grace also teaches you to live right. पण कृपा तुला शिकवते ना की बरोबर जगायचं नसते उद्योग करायचे नाही. Grace never teaches us to be कृपा misbehave. कधीच आपल्याला वाईट वागायला शिकवत नाही आणि सांगत नाही. In fact, grace prods me to do right. उलट कृपा मला टोचा मारून म्हणते ए नीट वाग ए बरोबर ते कर ए स्वभाव सुधर. Amen. आमेन. See, what the law cannot do, नियम शास्त्र जे करू नाही शकत grace can do. ते कृपा करते. Because we are not living under fear. का आपण काय भीतीखाली दहशतीखाली जगत नाहीये. You know, when a person does some mistake, he is put in the prison. तुम्हाला माहितीये एखाद्या माणसाकडनं काही चुकीचं काम झालं तर त्याला तुरुंगात टाकतात. And if he is there for some years, आणि काही वर्ष समजा तो तुरुंगात आहे he is brought out. आणि मग त्याला बाहेर आणलं And they say he is reformed. आणि मग ते म्हणतात आता तो बदललाय. But he is reformed because he is afraid to go back. तो बदललाय कारण तो परत जायला घाबरलाय. We are not बदलला reformed, काय? we are regenerated. आपला बदल असा नाहीये आपला जन्मच नवीन झालाय. Praise God. Amen. We are a new creation. आपण निर्मितीच नवीन झालोय. We are not scared, आपण काही भीत नाही. but we love him so much पण आपण येशूवर एवढं प्रेम करतो that we don't want to hurt him. की आपल्याला येशूंना वाईट वाटेल असं काही काम करावंसं वाटत नाही. And as a new creation, आणि नवीन निर्मिती या नात्यानं we have a new nature. आपला नवीन स्वभाव आहे. Amen. नवीन स्वभाव आहे. If somebody is behind me, policing me, that means that something is wrong with me. जर समजा माझ्या मागे सारखं कोणीतरी लागलं की पास्टर जरा करा ना पास्टर प्रभूचं काम करा की पास्टर प्रीचिंग करा ना तर म्हणावं लागेल माझ्यात काहीतरी चुकलंय. नाही, नाही, नाही. असं नाही. If any man is in Christ Jesus, जर कोणी माणूस ख्रिस्त येशू दे he is a new तो creation. नवीन निर्मिती आहे. All things have passed away. जुन्या गोष्टी होऊन Behold, गेल्या. all things have बघा, become सर्व काही new. आता नवीन झालेलं आहे. आता मी ती जयश्री नाही आता Amen. मी ही जयश्री आहे. If you put a pig in the mud, तुम्ही जर in the डुकराला चिखलात टाकलं it will lie down there and हो enjoy. ते डुक्कर चिखलात लोळू लागेल He'll say, आणि म्हणेल वा this fragrance is the best. ही दुर्गंधी किती सुगंधित है. लक्षात येत आहे ना ये गंदा बास कितना अच्छा है बोली Because भाषेत. that is his nature. कारण डुकराचा तो स्वभाव आहे. Mud is natural to it. चिखल त्याला आवडतो ते नाही त्याच्यात अभिजात आहे. But mud is not natural to a fish in पण the water. पाण्यातल्या माशाला हा चिखल आणि ही माती
अभिजात नाही. because कारण it always stayed in the water and always stayed clean. मासा नेहमी पाण्याच्या आत आणि स्वच्छ राहिलाय. त्याला नाही आवडत ही माती आणि चिकन. But the pig will lie there without feeling guilt. डुक्कर मात्र त्याच्यात तळता आरामात, अजिबात कुठेही काही दोषी भावना न वाटता. Amen. आमेन. Push a lamb into that muck, एखाद्या लहानशा कोकराला, मेंढराला त्या चिखलात टाकला, he will immediately come out. ते लगेच बाहेर पडेल. The pig will say, come, come. my डुक्कर त्याला friend." म्हणेल, आजा आजा No, no, that is not my place. आजा आजा पार्टी करते आजा. No, but you are here. नाही पण तू इथे आहेस. Yes, I slipped. हो मी घसरलो. He will not say, I jumped, I slipped. तो असं नाही म्हणणार की मी उडी मारून आलोय. तो म्हणेल मी घसरलो. Christians don't jump in it, they slip in it. ख्रिश्चन माणसं अशात उडी मारत नसतात. ख्रिश्चन माणसं पाय घसरून पडतात. Amen. हा फरक असतो. And they come out of it. आणि त्यातनं ती बाहेर पडतात. ते कोकरू पाय घसरून चिखलात पडलं म्हणून त्याने डुकराला मनाई केली, मी राहायला आलो नाहीये. हा पाय स्लिप झाला म्हणून पडलो, मी चाललो परत, तू राह. आणि आता लांब राहणार तिथनं. हाँ, See? अभी जा रहा मैं बाप के घर को. Are you getting me, people? कळतंय का? Grace. कृपा. Live by grace. कृपेवर जगा. Enjoy God's grace. देवाच्या कृपेचा आनंद घ्या. God wants you to enjoy His grace. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या कृपेचा आनंद घ्या. Every day look to His grace. रोज देवाच्या कृपेकडे बघबघून जगा. Lord, प्रभू I want your grace. मला तुझी कृपा पाहिजे. I want your blessing. प्रभू मला तुझा आशीर्वाद It is पाहिजे. not wrong to ask for blessing. काही चुकीचं नाहीये देवाकडे आशीर्वाद मागणं. त्याला म्हणा मला तुझा आशीर्वाद पाहिजे, मला तुझी कृपा पाहिजे. फादर ग्रँट मी ग्रेस. And He will give it to you. आणि तो देईल तुम्हाला Praise ग्रेस. God. आमेन. By grace you have been saved through faith. कृपेनं विश्वासाद्वारे तुमचं तारण झालंय. Even for your salvation you needed grace. अगदी म्हणजे तुमच्या तारणासाठी तारणासाठी सुद्धा तुम्हाला कृपेचीच गरज पडलेली आहे. Even in your life's journey you will need grace. तुमच्या आयुष्याच्या प्रवासात सुद्धा तुम्हाला कृपा गरजेची पडणार आहे. Even in heaven we will need His grace. आणि स्वर्गात पण कृपा गरजेची पडणार आहे. तर कशाला ती टाळताय? And it's so beautiful. आणि कृपा किती सुंदर आहे. Amen. आमेन. Grace qualifies those who don't have credentials. ज्या लोकांकडे जमापुंजी आणि दाखवायला सर्टिफिकेट नाही आहेत त्यांना योग्यतेचं आणि पात्रतेचं कृपा बनवते. Praise God. आमेन. I feel so indebted to Him. मी तर देवाच्या ऋणाखाली असा दडपलोय ना, Yes. Because of His mighty grace कारण त्याची महान कृपा on my life, जी माझ्या आयुष्यावर झाली. I want to run this race त्या कृपेवर मला ही शर्यत धावायची आहे and complete my race. आणि शर्यत धावून मला पूर्ण करायची आहे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. I will love you with my clean heart. माझ्या स्वच्छ हृदयाने मी तुमच्यावर प्रेम करीन. I will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. I will live for you. मी तुमच्यासाठी जगीन. And I will see आणि मी ही जबाबदारी घेईन that each one of you goes to heaven. की तुमच्यातला प्रत्येक जण स्वर्गात जावा. जबाबदारी माझी. फिनिश्ड. My job is to give you the word माझं काम आहे मी तुम्हाला वचन द्यावं that you will be strong in the की word. प्रभूत आणि वचनात तुम्ही खंबीर व्हावं. See? हे माझं काम आहे. I am not here to connect you to me. इथे मी तुम्हाला माझ्या संबंधात, संपर्कात आणि माझ्याशी कनेक्टेड राहायला बोलवत नाहीये. I want you to be connected to Jesus. मेरे से नहीं, येशू से संबंध जोडो. येशूंशी संबंध जोडा, माझ्याशी नाही. All of us have to be connected to अरे Jesus. आपल्याला प्रत्येकाला येशूंशी संबंध जोडायला लागणार आहे. Amen. आमेन. Let us worship Him. मग त्याची आराधना आपण करूया का? Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Jesus. मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए, तू मेरा प्रभु. मेरे जीवन का मकसद तू है. Yes. मेरे जीने का कारण तू है. मेरे जीवन का मकसद तू है. मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए है. तू मेरा प्रभु. Amen. मुझ पर हुई है कृपा. Yes, Lord.
बेकार न जाने तू Yes, I will not frustrate the grace of जिसने मुझे है चुना हालेलुया, उसकी ओर मैं बढ़ूं. उसकी और मैं बढ़ूं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मुझ पर हुई है कृपा बेकार न नो लॉर्ड नो, नेवर. जिसने मुझे है चुना Yes, Lord. यस यस यस. उसकी और मैं चलूं मैं जीऊं या मरूं, कि मैं मरूं वो तेरे लिए है Yes. तू मेरा प्रभु Yes, Lord. Thank you. Thank you. धन्यवाद देव Thank you, बाप्पा. Jesus. तुझे आभार मानतो येशू. Father, I thank you. देव बाप्पा, मी तुझे आभार मानतो. Thank you for your grace तुझ्या कृपेसाठी तुला धन्यवाद. that is on our lives. जी कृपा आमच्या जीवनावर आहे, This grace has lifted us. या कृपेनं आम्हाला उचललंय. This grace has made us worthy to live in this society. या कृपेनं या समाजात जगायची लायकी आम्हाला दिली आहे. This grace ही कृपा, has brought value to our life. या कृपेनं आमच्या जीवनाला इज्जत आणि किंमत दिली आहे. We were nobody. आम्ही शून्य होतो, You made us somebody तू आज आम्हाला काहीतरी बनवलंस. because of your grace. तुझ्या कृपेमुळे We were dying आम्ही मरत होतो, in sorrow, in pain, दुःखात, वेदनेत, going to hell. नरकात जात होतो. Your grace has lifted us. तुझ्या कृपेने मला उचललं दे बापा. Your grace had spotted us. तुझ्या कृपेने आम्हाला शोधून काढलं. We were like that Ezekiel's castaway child. आम्ही एझेकिएलच्या बाळासारखे होतो, You रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बाळ. And you said, आणि तू त्याला बघून म्हणाला, live in your blood. तुझ्या रक्तात जग. And we lived. आणि ते बाळ जगलं. We lived. आम्ही जगलो, You आम्ही clothed टिकलो. us. You clothed तू us. आम्हाला नेसवलं, Gave us a name. आम्हाला नाव दिलं, Established our lives. स्त्री स्थावर आयुष्य सेटल केलं. Now, आता we want to live all our lives only for you. उरलेलं आयुष्य आम्हाला तुझ्यासाठीच जगायचंय. We want to be an example to everyone. आम्हाला सगळ्यांसाठी उदाहरण बनायचंय And say, look आणि म्हणायचंय, बघ what the Lord has done to me. बघ प्रभूने माझं काय केलं, मी काय होतो आणि मी काय झालो. Look at what the Lord has done. बघ प्रभूने काय केलं. I have become a wonder to many अनेकांसाठी आज मी अद्भुत कर्म झालो because of His grace. देवाच्या कृपेमुळे. Lord, प्रभू, I pray, मी प्रार्थना करतो, open up divine doors for some people here. दैवी दार काही लोकांसाठी उघड. Reveal your abundant grace for grace to them. तुझी विपुल कृपा त्या लोकांना प्रगट कर. Some are still expecting grace to come in their काही लोक lives. अजून आशा धरून आहेत की त्यांच्या जीवनावर कृपा व्हावी. Open up miracle doors. चमत्कारिक दार त्यांच्यासाठी उघड. Give them a special healing. त्यांना खास आरोग्य दे. Block out all the unwanted things. सगळ्या नको असलेल्या गोष्टी त्यांच्या जीवनातनं काढून टाक. Make their destiny, Lord. त्यांच्या आयुष्याची दिशा घडव Let them be shining vessels for you. आणि त्यांना चमकणारी पात्र तुझ्यासाठी बनव. Lift them up, Lord, in their उचल lives. त्यांना, आयुष्यामध्ये त्यांना वर आण. Yes, God is going to lift you up. होय, देव तुम्हाला वर आणणार आहे. Don't take it lightly. अजिबात गृहीत धरून हलक्यात घेऊ नका. This word of God is for you. हा देवाचा शब्द तुमच्यासाठी आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. What has not happened will start happening now in जे your घडलं life. नाही ते आता घडू लागेल येशूंच्या नावात तुझ्या जीवनात. Some of you have waited for long. तुमच्यातल्या अनेकांनी, तुमच्यातल्या काहींनी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली It has not happened. पण अजूनपर्यंत झालं नाही. Now grace is shining upon you. आता कृपा तुझ्यावर It will चमकत happen. आहे. आता घडेल And you accept it in Jesus' आणि name. तू स्वीकार येशूंच्या Say नावात. it is for me in the name of Jesus. पण हे माझ्यासाठीच आहे It is येशूंच्या for नावात. me in the name of हे Jesus. माझ्यासाठीच आहे I येशूंच्या accept नावात. His grace on my life. ही कृपा माझ्या जीवनावर मी स्वीकारत In the आहे name of Jesus. येशूंच्या नावात. My condition is changing. माझी अवस्था आता बदलत My आहे. life is changing. माझं जीवन आता बदलत आहे. Circumstances are changing. परिस्थिती बदलत आहे. Bright things are happening. उज्ज्वल गोष्टी होत आहेत. Uncalled for things are happening. अशा गोष्टी की ज्या गोष्टींचा मी विचार केला नाही. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद.
Don't worry. अजिबात काळजी करू नका. Your life will be brightened up तुमचं जीवन उज्ज्वल होईल because of the grace of God. देवाच्या कृपेमुळे. And God had this special message आणि देवाने हा made खास for you संदेश today. देवाने हा खास संदेश तुमच्यासाठी आज तयार करून Because पाठवला. He is speaking to some of you. पण तुमच्यातल्या काही लोकांशी देव बोलत आहे. You have been waiting for grace. तुम्ही कृपेची वाट पाहत होता. Now grace has been released on your आता life. कृपा तुमच्या जीवनावरती मोकळी केली आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात Amen. आमेन.